आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर वितरणावरती या ठिकाणी निर्बंध आलेले पाहायला मिळत आहेत। मात्र त्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर वितरणाचे निकष जे आहेत ते प्रशासनाने या ठिकाणी ठरवलेले पाहायला मिळत आहेत। हॉटेल व्यावसायिकांना आता एकच व्यावसायिक सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहे। रत्नागिरी शहरातील 30 मोठे हॉटेलना तर 10 छोटे हॉटेलना सिलेंडर द्यायचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने केलेला पाहायला मिळतोय। मोठ्या हॉटेलना 19 किलो तर छोट्या हॉटेलना 5 किलोचे सिलेंडर या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला पाहायला मिळतोय। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं अनेक छोट्या हॉटेलच्या ठिकाणी या ठिकाणी चुलीवरचं जेवण सध्या बनवलं जाते, तर एकच सिलेंडर मिळत असल्यानं ऐन पर्यटन हंगामात हॉटेल व्यावसायिकांची मोठी अडचण झालेली पाहायला मिळते। 13 मार्चपासून जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण या ठिकाणी होत नाही आहे। मात्र आता प्रशासनानं या ठिकाणी 30 व्यावसायिक सिलेंडर द्यायचा निर्णय या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। माझ्या हातात ही यादी आहे आणि या यादीमध्ये 30 हॉटेल व्यावसायिकांची नावं आहेत। त्याच पद्धतीनुसार सध्या गॅस एजन्सीना या ठिकाणी व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचं वितरण करायचं आहे। तर याच्या व्यतिरिक्त जर कोणी कुठल्या गॅस एजन्सीनं हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक सिलेंडर दिले तर त्यांच्यावरती मात्र कारवाई करण्याचे संकेत देखील जिल्हा प्रशासनानं दिलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।